नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 संभाव्यता पाहणार आहोत. प्रश्न पहिल्यातील पहिला उपप्रश्न आहे, खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही. त्यातील पहिला पर्याय आहे 2/3, दुसरा आहे 1.5, तिसरा आहे 15% आणि चौथा आहे 0.7. तर याचे उत्तर आहे पर्याय नंबर 2, 1.5. कारण संभाव्यता ही 1पेक्षा मोठी नसते. कारण नमुना अवकाशाची संख्या ही एखाद्या घटनेतील नमुना घटकांच्या संख्येपेक्षा कधीही मोठी असते. आणि आपले संभाव्यतेचं सूत्र काय आहे? P(A) बरोबर, समजा ही घटना आहे A, N(A) छेद N(S) म्हणजे नमुना अवकाशातील घटकांची संख्या आणि ही एखाद्या घटनेतील संख्या. आता नमुना अवकाशातील संख्या ही कधीही मोठी असते, म्हणून या संख्येला घटनेतील संख्येने भाग दिल्यावरती उत्तर हे 1.1च्या आतमध्येच येतं. त्यामुळे 1.5 हे आपल्या या प्रश्नाचे उत्तर राहील. दुसरा प्रश्न आहे, एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर 3पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता डॅश डॅश असते. पर्याय 1, 1.1/6, पर्याय 2, 1/3, पर्याय 3, 1/2 आणि पर्याय 4, 0. तर याचे उत्तर आहे पर्याय नंबर 3, 1/2. कारण एक फासा टाकला असता आपल्याला संभाव्यता विचारली आहे. एक फासा टाकल्यावरती नमुना अवकाश S काय येईल? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आणि आपल्याला घटना दिलेली आहे. ती घटना काय आहे? 3पेक्षा कमी संख्या येण्याची. म्हणून समजा घटना A आहे, म्हणून इथे N(S) काय येईल? 1, 2, 3, 4, 5, 6 बरोबर 6. आणि घटना A 3पेक्षा कमी संख्या येण्याची 1, 2 आणि 3, म्हणून N(A) बरोबर 3. आणि संभाव्यतेचं सूत्र काय आहे? P(A) बरोबर N(A) छेद N(S) बरोबर N(A) काय आहे? 3 छेद N(S) 6 बरोबर 3 1 3 3 2 6 1/2 म्हणजे पर्याय नंबर 3 हे आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे. आता तिसरा प्रश्न पाहूया. 1 ते 100 यांमधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता डॅश 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 असेल. आता आपल्याला माहिती असेलच 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. म्हणून याचे उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1/4. कारण नमुना अवकाशाची संख्या येईल N(S) बरोबर 25. कारण 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. आणि 1 ते 100 मध्ये 100 संख्या म्हणजे N(S) बरोबर 100 अंक येतील. 100. आणि घटना A काय आहे? समजा संख्या मूळ असण्याची, म्हणजेच N(A) बरोबर संख्या मूळ असण्याची. N(A) किती येईल? 25. कारण मूळ संख्या या 25 आहेत म्हणून. आणि संभाव्यतेचं सूत्र P(A) बरोबर N(A) छेद N(S) बरोबर N(A) किती आहे? 25 छेद N(S) 100. म्हणून 25 1 25 25 100 1/4 हे झाले या प्रश्नाचे उत्तर. पर्याय नंबर 3. चौथा प्रश्न आहे, प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्डे एका पिशवीत आहेत. त्यांपैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डावरची संख्या 5च्या पटीत असण्याची संभाव्यता डॅश डॅश असेल. याचे उत्तर आहे पर्याय नंबर 1. कसे आले ते पाहूया. आता प्रत्येक कार्डवर एक संख्या याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्डे आहेत. म्हणजेच एकूण 40 कार्डे आहेत आणि त्याच्यामध्ये 1 ते 40 पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत. म्हणजेच N(S) किती येईल? 1 ते 40 पर्यंतचे नंबर आहेत. N(S) बरोबर 40. आणि घटना काय दिलेली आहे? की संख्या 5च्या पटीत असण्याची संभाव्यता.
संख्या 5च्या पटीत. आता 1 ते 40पर्यंतच्या संख्येमध्ये 5च्या पटीत असणाऱ्या संख्या कुठल्या कुठल्या आहेत ते पाहूया. घटना ए लिहून घेऊ आपण. 1 ते 40पर्यंतचे 5, 10, 15, 20, 25, 30, 35 आणि 40. किती झाले ह्या टोटल घटक किती झाले? एन ऑफ ए बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणून पी ऑफ ए काय येईल? संभाव्यता एन ऑफ ए छेद एन ऑफ एस बरोबर 8/40. 8ने 40ला पूर्ण भाग जाईल. 8 1 8, 8 5 40 म्हणजे 1/5. हे पर्याय नंबर 1/5 हे या प्रश्नाचे उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, जर एन ऑफ ए बरोबर 2, पी ऑफ ए बरोबर 1/5 तर एन ऑफ एस बरोबर किती? पहिला पर्याय आहे 10, दुसरा आहे 5/2, तिसरा आहे 2/5 आणि चौथा आहे 1/3. तर एन ऑफ एस बरोबर किती आपल्याला काढायचं आहे? पी ऑफ एचं सूत्र आपल्याला माहिती आहे, त्यामध्ये किमती टाकूया. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. पी ऑफ ए आपल्याला दिलेला आहे तो आहे 1/5 बरोबर एन ऑफ ए 2. एन ऑफ एस काढायचा आहे. आता इथे तिरकस गुणाकार होईल. 1ने एन ऑफ एसला गुणायचे बरोबर 2ने 5ला गुणायचे. म्हणून एन ऑफ एस बरोबर एन ऑफ एस गुणिले 1 एन ऑफ एस येईल बरोबर 5 गुणिले 2 10. म्हणून आपला पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. दुसरा प्रश्न आहे, बास्केटबॉल खेळाडू जॉन, वासिम व आकाश एका ठराविक जागेवरून बास्केटमध्ये बॉल टाकण्याचा सराव करत होते. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता 4/5, वसीमची 0.83 व आकाशची 58% आहे. तर कोणाची संभाव्यता सर्वात जास्त आहे? आता इथे आपल्याला जॉनची संभाव्यता 4/5 दिलेली आहे, वसीमची 0.83 व आकाशची दिलेल्या टक्क्यामध्ये दिलेले आहेत 58% आहे. तर कोणाची संभाव्यता सर्वात जास्त आहे पाहूया. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता 4/5 दिलेली आहे. तर 4/5 म्हणजे किती होतील? 5ने 4ला भाग दिल्यावरती 0.80 किंवा 0.8 येईल. 2. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉन नंतर वासिमची संभाव्यता किती आहे? ती आपल्याला पॉईंटमध्ये दिलेली आहे, ती आहे 0.83. आणि 3 नंबर बास्केटमध्ये बॉल पडण्याची आकाशची संभाव्यता आपल्याला टक्क्यामध्ये दिलेली आहे, ती आपल्याला दशांश चिन्हामध्ये काढायची. आता 58% म्हणजे 58/100 म्हणजे ह्याचे उत्तर काय येईल? 0.58. 2 शून्य घालवायचे आणि दशांश चिन्ह 2 घरांनी डावीकडे सरकवायचं म्हणजे 0.58. म्हणून सगळ्यात जास्त मोठी संभाव्यता कोणाची आहे? वसीमची 0.83. हे 0.80 पेक्षा मोठे आहेत, 0.80 आणि 0.80 पेक्षा लहान 0.58 हे आहेत. म्हणून
निष्कर्ष काय येईल? बास्केटमध्ये बॉल पडण्याची वसीमची संभाव्यता सर्वात जास्त आहे. हे आपण लिहून घेऊया. बास्केटमध्ये बॉल पडण्याची वसीमची संभाव्यता सर्वात जास्त आहे. ती किती आहे? 0.83. म्हणून वसीमची सर्वात जास्त संभाव्यता आहे. हे झाले दुसऱ्या प्रश्नाचे. तिसऱ्या प्रश्नातील पहिला उपप्रश्न आहे, एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व 1 गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे. तर खालील घटनाची संभाव्यता काढा. घटना आहे, गोलरक्षक हा संघनायक असणे. उत्तर पाहूया. आपल्याला येथे एक हॉकी संघ दिलेला आहे. त्यामध्ये 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व 1 गोलरक्षक आहे. गोलरक्षक असे खेळाडू आहेत असे दिलेले आहे. तर आपण सुरुवातीला हॉकी संघातील एकूण खेळाडू काढूया, कारण त्यावरून आपल्याला नमुना अवकाश मिळेल. म्हणून हॉकी संघातील एकूण खेळाडू बरोबर 6 बचाव करणारे अधिक 4 आक्रमक अधिक 1 गोलरक्षक बरोबर 11. आता आपल्याला घटना काय दिलेली आहे? गोलरक्षक हा संघनायक असणे. म्हणजे समजा घटना ए काय आहे? निवडलेला संघनायक हा गोलरक्षक असणे. आता आपल्याला इथे एकच गोलरक्षक दिलेला आहे. हॉकी संघामध्ये एकच गोलरक्षक असतो. म्हणून आपण लिहून घेऊया. हॉकी संघात एकच गोलरक्षक आहे. म्हणून गोलरक्षक एकच आहे. म्हणून घटना एम मध्ये किती शक्यता येतील? एकच येणार. एन ऑफ ए बरोबर 1. आणि आपला हॉकी संघातील एकूण खेळाडू म्हणजेच एन ऑफ एस किती आलेला आहे? 11. आपण लिहून घेऊया. एन ऑफ एस बरोबर 11. आता संभाव्यता काढायची आहे. संभाव्यतेचं सूत्र पी ऑफ ए बरोबर घटना ए मधील घटक छेद नमुना अवकाश एन ऑफ एस. आपला ए मधील घटक किती आलेले आहेत? 1 छेद एन ऑफ एस 11. म्हणून संभाव्यता पी ऑफ ए बरोबर 1 छेद 11. म्हणजेच गोलरक्षक हा संघनायक असणे याची संभाव्यता आहे 1 छेद 11. हे झाले तिसऱ्या प्रश्नातील पहिल्या उपप्रश्नाचे उत्तर. तिसऱ्या प्रश्नातील दुसरा उपप्रश्न आहे, एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व 1 गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे. तर खालील घटनाची संभाव्यता काढा. घटना आहे, बचाव करणारा खेळाडू संघनायक असते. तर आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये पाहिल्याप्रमाणे हॉकी संघातील एकूण खेळाडू एकूण खेळाडू काढल्या म्हणजे आपल्याला नमुना अवकाश मिळेल. एकूण खेळाडू 6 बचाव करणारे अधिक 4 आक्रमक अधिक 1 गोलरक्षक बरोबर 11. म्हणून एन ऑफ एस बरोबर 11. आता घटना बी समजा, यातील घटना बी मानू. घटना बी काय आहे? निवडलेला
संगणक हा निवडलेला संगणक हा बचाव करणारा आहे. निवडलेला संगणक बचाव करणारा आहे. म्हणून एन ऑफ बी काय होईल, म्हणजेच घटना बी मधील घटकांची संख्या किती होईल. आता आपल्याला बचाव करणारे किती 6 खेळाडू आहेत, म्हणजे 6 पैकी एकाची शक्यता आहे. म्हणून एन ऑफ बी काय येईल 6 आणि आपल्याला याची संभाव्यता काढायची आहे. म्हणून पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. म्हणून पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी काय आहे 6 छेद एन ऑफ एस 11. म्हणजेच बचाव करणारा खेळाडू हा संगनायक असणे याची संभाव्यता किती आहे 6/11. चौथा प्रश्न आहे, जोसेफने एका टोपीत प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर याप्रमाणे सर्व अक्षरांची 26 कार्डे ठेवली आहेत. त्यांतून अक्षराचे एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढायचे आहे. तर काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता काढा. तर येथे आपल्याला एका टोपीत प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर याप्रमाणे सर्व अक्षरांची 26 कार्डे ठेवलेली आहेत. आपल्याला माहिती आहे इंग्रजी वर्णमालेत एकूण 26 अक्षरे असतात ABCD मध्ये आणि याने दिलेले आहे अक्षरांची 26 कार्डे ठेवलेली आहेत. म्हणून काय येईल, टोपीतील प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर आहे. उत्तर पाहूया. टोपीतील प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर आहे. आता 26 अक्षरांसाठी 26 कार्ड लागतील. म्हणजेच एन ऑफ एस म्हणजेच नमुना अवकाश काय होईल, एन ऑफ एस बरोबर 26. कारण शक्यता ह्या 26 आहेत म्हणून 26 एन ऑफ एस आला 26. आता समजा आपल्याला घटना दिलेली आहे एक. समजा घटना ए बरोबर हे काय आहे, काढलेल्या कार्डावरील अक्षर स्वर असणे. काढलेल्या कार्डावरील अक्षर स्वर असणे. आता आपल्याला माहिती आहे की इंग्रजी वर्णमालेत एकूण 5 स्वर अक्षरे आहेत. म्हणून ए संच काय येईल, स्वर अक्षरे किती आहेत 5. कुठले आहेत, AEIOU. म्हणून एन ऑफ ए काय झाला, यातील किती झाल्या घटना, ह्या घटक किती झाले 1 2 3 4 5 बरोबर 5. आणि संभाव्यतेचं सूत्र पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. एन ऑफ ए काय 5 छेद एन ऑफ एस काय 26. 5/26. म्हणून शेवटी उत्तर काय लिहू, काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता 5/26 आहे. हे झाले चौथ्या प्रश्नाचे उत्तर. पाचवा प्रश्न आहे, फुगेवाला 2 लाल 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे. तर खालील घटनांची संभाव्यता काढा. घटना आहे, मिळालेला फुगा लाल असणे. आता फुगा
हा लाल असण्याची आपल्याला संभाव्यता काढायची आहे. आपल्याला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे असे फुगे दिलेले आहेत. तर समजा आपण काय करू, 2 लाल फुगे त्यांना नाव देऊ R1 R2. 3 निळे फुगे B1 B2 आणि B3 आणि 4 हिरवे फुगे G1 G2 G3 आणि G4 आहेत असे मानू. म्हणून नमुना अवकाश काय येईल, S बरोबर नमुना अवकाश काय येईल, या सर्व फुगे नमुना अवकाशामधील घटक म्हणून येतील. R1 R2 B1 B2 B3 G1 G2 G3 G4. म्हणून N(S) काय होईल, घटकांची संख्या किती झाली, 1 2 3 4 5 6 7 8 9. N(S) काय झाला, 9 आला. आणि आपल्याला घटना काय दिलेली आहे, मिळालेला फुगा लाल असणे. समजा घटना A बरोबर प्रणालीला मिळालेला फुगा लाल असणे. घटना A संच काय येईल, बरोबर फुगा लाल असणे. तर आपल्याला लाल फुगे किती दिलेले आहेत, 2. म्हणून घटना A मध्ये काय येईल, आपण लाल फुग्यांना नावं काय दिलेली आहेत, R1 R2. म्हणून R1 R2. आता प्रणालीला जर लाल फुगा असण्याची शक्यता काढायची असेल तर एकतर R1 किंवा दुसरा R2 फुगा मिळेल. म्हणून N(A) काय आला, किती घटना झाल्या, 1 आणि 2. N(A) बरोबर 2. म्हणून P(A) बरोबर N(A) छेद N(S) बरोबर N(A) किती आहे, 2 छेद N(S) 9. म्हणून P(A) बरोबर 2/9. हे झाले या प्रश्नाचे उत्तर. 5व्यातला दुसरा प्रश्न आहे, फुगेवाला 2 लाल 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे. तर खालील घटनाची संभाव्यता काढा. मिळालेला फुगा निळा असणे. आता वरच्या प्रश्नामध्ये पाहिल्याप्रमाणे समजा 2 लाल फुगे R1 R2, 3 निळे फुगे B1 B2 B3 आणि 4 हिरवे फुगे G1 G2 G3 G4 मध्ये कॉमा आहेत असे मानू. म्हणून नमुना अवकाश काय येईल, S बरोबर महिरपी कंसामध्ये R1 R2 B1 B2 B3 G1 G2 G3 G4. म्हणून N(S) किती आला, घटकांची संख्या झाली 9. आता समजा आपल्याला घटना दिलेली आहे, मिळालेला फुगा निळा असणे. समजा घटना B बरोबर प्रणालीला
मिळालेला फुगा निळा असणे. म्हणून बी मध्ये कुठले घटक येतील? फुगा निळा असणे. आता निळे फुगे किती आहेत? 3 आहेत. कुठले? B1 B2 B3. म्हणून काय येणार? B1 B2 B3 हे झाले नमुना घटक. आणि नमुना घटकांची संख्या N of B काय आली? 3. संभाव्यतेचं सूत्र P of A बरोबर N of B छेद N of S. N of B 3, N of S 9. याचे संक्षिप्त रूप 3 ने 9ला भाग जाईल. 3 एका 3, 3 त्रिक 9, 1/3. म्हणून मिळालेला फुगा निळा असण्याची संभाव्यता 1/3 होईल. हे झाले या प्रश्नाचे उत्तर. तिसरा उपप्रश्न आहे, फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे. तर खालील घटनांची संभाव्यता काढा. मिळालेला फुगा हिरवा असणे. तर घटना आहे मिळालेला फुगा हिरवा असणे. अगोदरच्या 2 उदाहरणांप्रमाणेच समजा 2 लाल फुगे R1 R2, 3 निळे फुगे B1 B2 B3 आणि 4 हिरवे फुगे G1 G2 G3 G4 मानू. म्हणून नमुना अवकाश S बरोबर काय येईल? हे सर्व नमुना घटक येतील त्यामध्ये. R1 R2 B1 B2 B3 G1 G2 G3 G4. म्हणून N of S काय आला? N of S बरोबर 9. आता आपल्याला घटना दिलेली आहे. समजा घटना C काय आहे? प्रणालीला मिळालेला फुगा हिरवा असणे. प्रणालीला मिळालेला फुगा हिरवा असणे. म्हणून C संच काय येईल? फुगा हिरवा असणे. फुगा हिरवा असणे 4 फुगे आहेत आणि ते कुठले आपण मानलेले आहेत? G1 G2 G3 G4. म्हणून हे येतील नमुना घटक C मधले. घटना C मधील G2 G3 G4. म्हणून N of C काय झाला? 4. म्हणून P of C काय येईल? N of C छेद N of S. N of C 4, N of S आपला 9. म्हणून P of C बरोबर 4/9. म्हणजेच मिळालेला फुगा हिरवा असण्याची संभाव्यता 4/9 आहे. हे झाले 5व्या प्रश्नातील तिसऱ्या उपप्रश्नाचे उत्तर. 6वा प्रश्न आहे, एका खोक्यात 5 लाल पेन, 8 निळी पेन आणि 3 हिरवी पेन आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचा आहे. तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा. तर आता येथे एक खोका आहे, त्यामध्ये 5 लाल पेन आहेत, 8 निळे पेन आहेत आणि 3 हिरवी पेन आहेत. तर ऋतुजा जी आहे तिला यादृच्छिक पद्धतीने एक पेन काढायचा आहे. तर एक पेन काढायचा आहे. तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता. तर या सर्व पेनांपैकी निळा पेन असण्याची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. सुरुवातीला आपण नमुना अवकाश काढूया. नमुना अवकाश सुरुवातीला कसा काढणार? आता समजा त्या पेनांना आपण नावं देऊया. समजा
लाल पेन आहेत R1, R2, R3, R4, R5 ही 5 लाल पेन आहेत. आणि B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B8 ही 8 निळी पेन. आणि हिरवे पेन किती आहेत? 3. G1, G2, G3 हे 3 हिरवे पेन आहेत. असे मानू. म्हणून नमुना अवकाश काय येईल? S बरोबर महिरपी कंसामध्ये हे सर्व नमुना घटक येतील. कारण खोक्यामध्ये हे सर्व पेन आहे, त्यातील एक पेन काढायचा आहे, म्हणून नमुना घटकामध्ये हे सर्व पेन लिहूया. R1, R2, R3, R4, R5, B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B8, G1, G2, G3. म्हणून N of S काय होईल? सर्व घटकांची संख्या ती काय येईल? 5 लाल आहेत पेन, 8 निळे आहेत आणि 3 हिरवे आहेत. यांची बेरीज काय येईल? 8, 5, 13, 14, 15, 16. N of S बरोबर 16. आता घटना दिलेली आहे. घटना काय आहे? काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता. म्हणून समजा घटना A काढलेले पेन निळा असण्याची संभाव्यता. निळा असणे. म्हणून ए संचमध्ये काय येईल? निळा असणे. निळे पेन किती आहेत? 8. कुठले आहेत? B1 ते B8 पर्यंत. मग आपण नमुना घटक लिहून घेऊया ए संचामध्ये. B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B8. म्हणून N of A किती झाला? बरोबर 8. कारण नमुना घटक या संचामध्ये 8 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणून N of A काय आला? 8. आता संभाव्यता काढायची आहे. संभाव्यतेचे सूत्र P of A बरोबर N of A छेद N of S बरोबर N of A 8, N of S 16. संक्षिप्त रूप घ्यायचं. 8 ने 16ला भाग जाईल. 8 1 8, 8 2 16, 1/2. म्हणजेच काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता 1/2 येईल. हे झाले 6व्या प्रश्नाचे उत्तर. 7वा प्रश्न आहे. त्यातील पहिला उपप्रश्न. एका फाशाची 6 पृष्ठे खालीलप्रमाणे आहेत. A, B, C, D, E आणि A. हा फासा एकदाच टाकला तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. घटना आहे वरच्या पृष्ठभागावर A मिळणे. आता येथे एक फासा आहे, त्याची 6 पृष्ठे आहेत. त्या पृष्ठावरती A, B, C, D, E आणि A अशी त्याची पृष्ठे आहेत. आणि वरच्या पृष्ठभागावर A मिळण्याची आपल्याला संभाव्यता काढायची आहे. तर पाहूया. आता येथे नमुना अवकाश काय होईल? S बरोबर हा जो फासा आहे 6 पृष्ठे असणारा तो एकदाच टाकला तर एकतर A मिळेल किंवा B किंवा C किंवा D किंवा E किंवा A. म्हणजेच नमुना अवकाश काय झाला? A, B, C, D, E आणि A हे मिळण्याच्या शक्यता आहेत.
म्हणून एन ऑफ एस काय येईल? 1 2 3 4 5 6 नमुना घटकांची संख्या आली 6. एन ऑफ एस. आता आपल्याला घटना काढायची आहे. घटना काय आहे? वरच्या पृष्ठभागावर ए मिळणे. म्हणून समजा घटना आर वरच्या पृष्ठभागावर ए मिळणे. आर ही घटना आहे की जी वरच्या पृष्ठभागावर ए मिळण्याची आहे. म्हणून आर साठी कुठला संच येईल? आर बरोबर वरच्या पृष्ठभागावरती ए मिळणार. आता ए या संचामध्ये एक किती वेळा आहे? 1 आणि 2. एक तर हा ए येईल किंवा हा ए वरती येईल. म्हणून ए, म्हणून एन ऑफ आर किती आला? बरोबर 2. घटकांची संख्या किती आली आरमधली? 2. एन ऑफ आर काय आला? 2. म्हणून संभाव्यता घटना आरसाठीची. म्हणून पी ऑफ आर बरोबर एन ऑफ आर छेद एन ऑफ एस. एन ऑफ आर किती आहे? 2 छेद एन ऑफ एस 6. संक्षिप्त रूप 1 बे बेत्रिक 6 1/3. म्हणून पी ऑफ आर बरोबर 1/3. म्हणजेच वरच्या पृष्ठभागावर ए मिळण्याची संभाव्यता किती झाली? 1/3. पुढचा प्रश्न आहे त्यातील उपप्रश्न दुसरा. एका फाशाची 6 पृष्ठे खालीलप्रमाणे आहेत. ए बी सी डी ई आणि ए. हा फासा एकदाच टाकला तर पुढील घटनाची संभाव्यता काढा. वरच्या पृष्ठभागावर डी मिळणे. आता वरच्या उदाहरणाप्रमाणेच नमुना अवकाश लिहून घेऊया. नमुना अवकाश एस बरोबर काय येईल? 6 पृष्ठे आहेत. 6 पृष्ठांची नावे ए बी सी डी ई आणि ए. म्हणून एन ऑफ एस बरोबर 6. समजा घटना क्यू वरच्या पृष्ठभागावर डी मिळणे. आपल्याला वरच्या पृष्ठभागावर डी मिळण्याची संभाव्यता काढायची आहे. म्हणून त्या घटनेला आपण क्यू मानू. म्हणून क्यू संच काय येईल? वरच्या पृष्ठभागावर डी किती वेळा मिळणार आहे आपल्याला? एकदाच. म्हणून डी लिहूया. म्हणून एन ऑफ क्यू काय येईल? डी किती वेळा मिळाला आहे? एकदाच. म्हणून एन ऑफ क्यू बरोबर 1. यामधील घटकांची क्यू मधील घटकांची संख्या 1 आहे. म्हणून एन ऑफ क्यू बरोबर 1. म्हणून संभाव्यता पी ऑफ क्यू बरोबर एन ऑफ क्यू छेद एन ऑफ एस. एन ऑफ क्यू 1 छेद एन ऑफ एस 6. आता याचे संक्षिप्त रूप याच्यापेक्षा छोटे होऊ शकत नाही. म्हणून 1/6 पी ऑफ. म्हणून पी ऑफ क्यू बरोबर 1/6. म्हणजेच वरच्या पृष्ठभागावर डी मिळण्याची संभाव्यता किती आहे? 1/6. पुढचा प्रश्न आहे 8वा प्रश्न. 8व्यातील पहिला उपप्रश्न. एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यातून कोणतीही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर खालील घटनांची संभाव्यता काढा. घटना आहे तिकिटावरील संख्या विषम असणे. तर एक खोका आहे त्यामध्ये 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिलेली आहे. म्हणजेच आपला नमुना अवकाश काय येईल? त्या खोक्यामध्ये काय आहे? एस बरोबर 1 ते 30 पर्यंतच्या संख्या लिहिलेली तिकिटे आहेत. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 कोमा 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30.
हा झाला नमुना अवकाश. कशासाठी? एका खोक्यातील 30 तिकिटांसाठी, कारण त्या तिकिटांवरती 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. म्हणून एन ऑफ एस किती झाला? हे सगळे नमुना घटक किती झाले? एन ऑफ एस बरोबर 30. आता आपल्याला घटना काय दिलेली आहे? तिकिटावरील संख्या विषम असणे. समजा घटना ए ही काय आहे? तिकिटावरील संख्या विषम असणे. म्हणून ए संच काय येईल? आता नमुना अवकाशातील सर्व विषम संख्या ए संचमध्ये येतील, कारण आपल्याला ए साठीची घटना काय काढायची आहे? संख्या विषम असण्याची काढायची आहे. म्हणून आता या सर्व नमुना अवकाशातील विषम संख्या या संचामध्ये येतील. सुरुवातीपासून पाहूया. 1, 2 समसंख्या आहे, 3 विषम, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29. म्हणजेच 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 बरोबर एन ऑफ. म्हणून एन ऑफ ए काय आला? 15. आता आपल्याला संभाव्यता काढायची आहे. म्हणून पी ऑफ ए, घटना एची संभाव्यता पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस बरोबर एन ऑफ ए 15 छेद एन ऑफ एस 30 बरोबर 15ने 30ला भाग दिल्यावरती 15 1 15 आणि 15 2 30. म्हणून पी ऑफ ए बरोबर 1/2. ही झाली घटना ए साठीची संभाव्यता. ही तिकिटावरील संख्या विषम संख्या असण्याची संभाव्यता 1/2. 8व्या प्रश्नातील दुसरा उपप्रश्न आहे. एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यांतून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर खालील घटनाची संभाव्यता काढा. तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे. आता आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये उदाहरणामध्ये पाहिल्याप्रमाणे नमुना अवकाश काय येईल? खोक्यातील 30 तिकिटांची नावे कुठली आहेत? 1 ते 30 पर्यंतच्या संख्या. म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. हे झाली तिकिटांची नावे. म्हणून एन ऑफ एस बरोबर 30. आता घटना दिलेली आहे. काय आहे? तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग संख्या असणे. म्हणून समजा घटना बी काय आहे? काढलेल्या तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणून बी संचामध्ये कुठले नमुना घटक येतील? आता यातील सर्व पूर्ण वर्ग संख्या येतील त्यामध्ये. आपण 1 पासून सुरुवात करूया. 1 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? आहे. 1 ही 1 चीच पूर्ण वर्ग संख्या. 1 चा वर्ग 1. म्हणून 2 नाही, 3 नाही, 4 आहे. 2 चा वर्ग 4. 5 नाही, 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 9 आहे. 3 चा वर्ग 9. 10 नाही, 11 नाही, 12 नाही, 13 नाही, 14 नाही, 15 नाही,
16 आहे, कारण 4चा वर्ग 16 आहे म्हणून. 17 नाही, 18 नाही, 19 नाही, 20 नाही, 21 नाही, 22 नाही, 23 नाही, 24 नाही, 25 आहे. 5चा वर्ग 25. पुढे 26, 27, 28, 29, 30 या पूर्णवर्ग संख्या नाहीत, कारण 6चा वर्ग हा 36 असतो. ह्या संख्या 36च्या आतल्या आहेत म्हणून. म्हणजे हा झाला आपला बी संच. या झाल्या पूर्णवर्ग संख्या 30पर्यंतच्या. आता म्हणून एन ऑफ बी काय येईल? 1, 2, 3, 4, 5. एन ऑफ बी किती आला? नमुना घटकांची संख्या 5. म्हणून संभाव्यता पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. एन ऑफ बी काय आहे? 5 छेद एन ऑफ एस 30. 5ने 30ला भाग जाईल का? जाईल. 5 1 5, 5 6 30. 1/6. म्हणून पी ऑफ बी काय आला? 1/6. म्हणजेच तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग संख्या असण्याची संभाव्यता काय येईल? 1/6. हे झाले या प्रश्नाचे उत्तर. 9वा प्रश्न आहे, एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मीटर व 50 मीटर आहेत. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला, तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा. तर या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? एक बाग आहे, ती आयताकृती आहे. तिची लांबी 77 मीटर आणि रुंदी 50 मीटर दिलेली आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे एक तळे आहे. समजा 14 मीटर व्यासाचे एक तळे आहे आणि बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला, तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा. तर इथे काय करायचं? आपल्याला तो टॉवेल या तळ्यामध्ये पडलेलीची संभाव्यता काढायची आहे. म्हणजेच हा झाला नमुना अवकाश आणि ही झाली घटना. आता नमुना अवकाश म्हणजे काय? आयताचे क्षेत्रफळ. आणि घटना म्हणजे काय? या वर्तुळाकार तळ्याचे क्षेत्रफळ. तर आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी दिलेली आहेत बागेच्या. यावरून आपल्याला आयताकृती बागेचे क्षेत्रफळ निघेल. म्हणून समजा आयताकृती बागेचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर. लांबी किती आहे? 77 मीटर. रुंदी आहे 50 मीटर. 77 गुणिले 50 यांचा गुणाकार येईल 3850 चौरस मीटर. हे काय झाले? आयताकृती बागेचे क्षेत्रफळ. म्हणजेच आयताकृती बागेचे क्षेत्रफळ बरोबर 3850 चौरस मीटर. आता हा झाला समजा नमुना अवकाश. आपल्याला घटनासाठी काढायचं आहे. घटना काय आहे? हे तळ्याचे क्षेत्रफळ. तळ्याचे क्षेत्रफळ कसे काढायचे? वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? पाय आर स्क्वेअर. पाय गुणिले आरचा वर्ग. आता आपल्याला इथे त्रिज्या दिलेली नाही. आपल्याला बागेत असणाऱ्या तळ्याचा व्यास दिलेला आहे. तो आहे 14 मीटर. व्यासावरून आपल्याला त्रिज्या निघेल. व्यास म्हणजे काय? हा झाला व्यास आणि आपल्याला त्रिज्या काढायची आहे, म्हणजे एवढे अंतर काढायचे आहे. व्यासाच्या निम्मे. आपण लिहून घेऊया. तळ्याची त्रिज्या बरोबर व्यास आहे 14/2 बरोबर 7 मीटर. म्हणून वर्तुळाकार तळ्याचे क्षेत्रफळ किती येईल?
पाय वर्ग. पायची किंमत किती असते 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. एका 7ला एक 7 गेला म्हणजे 22 गुणिले 7 यांचा गुणाकार काय येईल 154 चौरस मीटर. म्हणजेच वर्तुळाकार तळ्याचे क्षेत्रफळ ,154 चौरस मीटर आहे. आता आपल्याला तळ्यात टॉवेल पडण्याची संभाव्यता काढायची आहे. म्हणून टॉवेल पडण्याची संभाव्यता बरोबर घटनेचे क्षेत्रफळ छेद नमुनावकाशाचे क्षेत्रफळ. म्हणजेच घटना काय आहे वर्तुळाकार तळ्यामध्ये टॉवेल पडण्याची म्हणजे आपले वर्तुळाकार तळ्याचे क्षेत्रफळ किती आले 154 छेद आयताकृती बागेचे क्षेत्रफळ किती आलेले आहे आपले 3850 बरोबर. यांचा भागाकार 154 ने 3850ला भाग दिल्यावरती उत्तर येईल 25 1/25. तर उत्तर काय येईल 1/25. म्हणजेच टॉवेल बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता 1/25 आहे. टॉवेल बागेतील तळ्यात पडण्याची संभाव्यता 1/25 आहे. हे झाले या प्रश्नाचे उत्तर. पुढचा 10वा प्रश्न आहे. प्रश्न 10वा. संधीच्या एका खेळामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनाची संभाव्यता काढा. 1 तो बाण 8 या अंकावर स्थिरावणे. 2 तो बाण विषम अंकावर स्थिरावणे. 3 बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे आणि 4 बाणांनी दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे. आता इथे एक खेळ आहे. त्यामध्ये 1 ते 8 पर्यंतच्या संख्या दिलेल्या आहेत आणि एक चक्र फिरवलं की तो बाण कुठल्या तरी एका संख्येवरती स्थिर होतो. तर आपल्याला येथे 4 घटनांची संभाव्यता काढायची आहे. पहिली घटना, दुसरी घटना, तिसरी घटना आणि चौथी घटना यांची संभाव्यता काढायची आहे. सुरुवातीला आपल्याला काय काढावे लागेल नमुना अवकाश काढावा लागेल. तो कसा काढणार समजा नमुना अवकाश बरोबर काय येईल एस बरोबर काय येईल 1 ते 8 पर्यंतच्या संख्या येतील. कारण इथे 1 ते 8 पर्यंतचे नंबर आहे ते बाण त्यांच्यावरती स्थिरावणार आहे म्हणून शक्यता 8 आहे. आणि 8 शक्यता कुठल्या आहेत एक तर बाण एका संख्येवरती स्थिर होईल किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 किंवा 7 किंवा 8 या संख्यांवरती स्थिर होईल. म्हणून एस झाला 1 2 3 4 5 6 7 8. म्हणून एन ऑफ एस बरोबर काय आला नमुना घटकांची संख्या एन ऑफ एस बरोबर 8. आता आपल्याला घटना काढायच्या आहेत. पहिली घटना काय आहे तो बाण 8 या अंकावर स्थिरावणे. समजा घटना ए बरोबर बाण 8 अंकावर स्थिरावणे. म्हणून ए बरोबर 8. म्हणून एन ऑफ ए किती आला कारण महिरपी कंस इथे महिरपी कंस घ्यायचा. आता
घटना ए काय आहे, बाण 8 या अंकावर स्थिरावणे. 8 या अंकावरती बाण किती वेळा स्थिरावेल? एकदाच. कारण 8 या सगळ्या संख्यांमध्ये 8 ही एकदाच आहे, म्हणून 8 हा अंक येण्याची शक्यता एकदा बाण फिरवल्यावरती एकच शक्यता आहे. म्हणून ए बरोबर 8 आणि एन ऑफ ए म्हणजे घटकांची संख्या किती आहे? 1. म्हणून पी ऑफ ए म्हणजेच बाण 8 या अंकात स्थिर होण्याची संभाव्यता. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. नमुना अवकाशातील घटकांची संख्या. एन ऑफ ए किती आहे? 1. एन ऑफ एस किती आहे? 8. म्हणून पी ऑफ ए काय आला? 1/8. म्हणजेच तो बाण 8 या अंकावर स्थिरावणे याची संभाव्यता किती झाली? पी ऑफ ए बरोबर 8. आता दुसऱ्या घटनेसाठी पाहूया. तो बाण विषम अंकावर स्थिरावणे. समजा घटना बी काय आहे? तो बाण विषम अंकावर स्थिरावणे. म्हणून बी संच काय येईल? आता ह्या नमुना अवकाशातील विषम संख्या कुठल्या आहेत? 2, 3, 5, 7. म्हणजेच काय येईल? 2, 3, 5 आणि 7. म्हणून एन ऑफ बी किती आला? 1, 2, 3, 4 बरोबर 4. एन ऑफ बी किती आला? 4. आता बी घटनासाठी संभाव्यता काढूया. म्हणून पी ऑफ बी काय येईल? एन ऑफ बी छेद एन ऑफ एस बरोबर एन ऑफ बी किती? 4 छेद एन ऑफ एस 8. याचे संक्षिप्त रूप 4 1 4 4 2 8 1/2. म्हणून पी ऑफ बी बरोबर 1/2. म्हणजेच तो बाण विषम अंकावर स्थिरावणे याची संभाव्यता काय येईल? 1/2. तिसरी घटना आहे बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे. आपण इथे नमुना अवकाश लिहून घेऊया. एस बरोबर 1 ते 8 पर्यंत संख्या 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणून एन ऑफ एस बरोबर 8. आता तिसरी घटना. समजा घटना सी काय आहे? बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे. बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे. म्हणून ती संच काय येईल? आता यातील बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी. या संख्येतील 2 पेक्षा मोठे कुठल्या संख्या आहेत? 2 नाही होणार. 2 पेक्षा मोठी पाहिजे आपल्याला. म्हणून 3 पासून 3 4 5 6 7 आणि 8. म्हणून एन ऑफ सी बरोबर किती झाला नमुना घटक? 1 2 3 4 5 6. नमुना घटक झाले 6. म्हणून आता संभाव्यता काढू. पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी छेद एन ऑफ एस बरोबर एन ऑफ सी किती? 6 छेद एन ऑफ एस 8. संक्षिप्त रूप 2 6ला भाग जाईल, 2 8ला भाग जाईल. 2 त्रिक 6 बेचोक 8 3/4. म्हणून पी ऑफ सी काय आला? 3/4. म्हणजेच बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे याची संभाव्यता झाली 3/4. आता चौथी घटना पाहूया. चौथी घटना काय आहे? बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे. आता आपण मानूया. समजा घटना डी काय आहे? बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा
लहान असणे. म्हणून डी संच काय येईल? आता यातील कुठल्या कुठल्या संख्या 9पेक्षा लहान आहेत? तर 1 पासून 8 पर्यंतच्या सगळ्या संख्या 9पेक्षा लहान आहेत. त्या सगळ्या संख्या येतील, पूर्ण नमुना अवकाशाचा संच येईल. येस, 2 3 4 5 6 7 8. म्हणून एन ऑफ डी काय आला? बरोबर या संख्या किती आल्या सगळ्या? 8. म्हणून पी ऑफ डी काय आला? एन ऑफ डी छेद एन ऑफ एस बरोबर 8/8 बरोबर 8 1 8 8 1 8 1. म्हणजेच पी ऑफ डी बरोबर 1. म्हणजेच काय? बाणाने दर्शवलेली संख्या 9पेक्षा लहान असण्याची संभाव्यता 1 आहे, कारण सगळ्या संख्या या 9पेक्षा लहान आहेत. म्हणून हे झाले या प्रश्नाचे उत्तर. पुढचा प्रश्न पाहूया. 11वा प्रश्न आहे, प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर खालील घटनेची संभाव्यता काढा. घटना आहे, काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे. आता येथे नमुना अवकाश काय येईल? खोक्यामध्ये 0 ते 5 पर्यंतचे पूर्णांक संख्या लिहून ठेवलेले 6 कार्ड आहेत. म्हणजेच नमुना अवकाश काय येईल? नमुना अवकाश बरोबर एस बरोबर 0 पहिलं कार्ड, दुसरं कार्ड 2 3 4 5 हे झाले एकूण 6 कार्ड. म्हणजेच एन ऑफ एस बरोबर झाले 6. आता आपल्याला घटना काय दिलेली आहे? काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे. समजा घटना ए, कार्डावरील संख्या नैसर्गिक संख्या असणे. म्हणून ए बरोबर, आता नैसर्गिक संख्या 0 ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही. नैसर्गिक संख्या ही 1 पासून सुरुवात होते. 1 2 3 4 आणि 5, कारण आपल्याला 5 पर्यंतच पूर्णांक संख्या लिहिलेल्या आहेत म्हणून 5. म्हणून एन ऑफ ए काय येईल? येथील नमुना घटक किती झाले? 1 2 3 4 5 बरोबर 5. म्हणून आपल्याला संभाव्यता काढायची आहे. म्हणजेच पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. घटनेतील नमुना घटकांची संख्या छेद प्रयोगातील नमुना घटकांची संख्या 5/6. म्हणून उत्तर काय आले? काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असण्याची संभाव्यता किती झाली? 5/6. म्हणून पी ऑफ ए बरोबर 5/6. हे झाले या प्रश्नाचे उत्तर. त्यातील दुसरा उपप्रश्न आहे, प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर खालील घटनेची संभाव्यता काढा. घटना आहे, काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असणे. तर वरील उदाहरणाप्रमाणे नमुना अवकाश काय येईल? एस बरोबर कार्डावरील 0 ते 5 हे पूर्णांक संख्या लिहिलेल्या आहेत. म्हणून 0 1 2 3 4 आणि 5. म्हणून एन ऑफ एस काय झाला? 1 2 3 4 5 6. आता समजा घटना बी काय आहे? काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असणे. कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असणे. म्हणून बी संच काय येईल? आता यातील कुठल्या संख्या 1 पेक्षा लहान आहेत? फक्त 0. म्हणून 0. म्हणून एन ऑफ बी काय येईल?
1, कारण एकच घटक आहे म्हणून. तो कुठला आहे? 0, म्हणून 1. आता पी ऑफ बी काय येईल? एन ऑफ बी छेद एन ऑफ एस बरोबर एन ऑफ बी 1 छेद एन ऑफ एस 6, 1/6, म्हणून पी ऑफ बी बरोबर 1/6. म्हणजेच काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असण्याची संभाव्यता 1/6 आहे. हे झाले या प्रश्नाचे उत्तर. आता 11व्या प्रश्नातील तिसरा उपप्रश्न आहे. प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर खालील घटनेची संभाव्यता काढा. काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे ही आहे. तर वरच्या उदाहरणाप्रमाणे नमुना अवकाश काय येईल? नमुना अवकाश एस बरोबर 0, 1, 2, 3, 4 आणि 5, म्हणून एन ऑफ एस काय झाला? नमुना घटक किती झाले? 6. आता समजा घटना सी मानू. सी काय आहे? काढलेल्या कार्डावरील संख्या पूर्ण संख्या असणे. कार्डावरील संख्या म्हणून सी संच काय येईल? आता यातील नमुना अवकाशातील संख्या कुठली संख्या आहे? पूर्ण संख्या आहेत. तर सर्वच आहेत शून्यापासून. 0, 1, 2, 3, 4 आणि 5, म्हणून एन ऑफ सी काय येईल? सी संचातील नमुना घटक किती आहेत? 6 आहेत. एन ऑफ सी बरोबर 6, म्हणून पी ऑफ सी काय येईल? पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी छेद एन ऑफ एस बरोबर एन ऑफ सी काय आहे? 6, एन ऑफ एस 6, 6 1 6 1, म्हणून पी ऑफ सी काय आला? 1. म्हणजेच काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असण्याची संभाव्यता ही 1 आहे. त्यातील चौथा उपप्रश्न आहे. प्रत्येक कार्डावरील 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर खालील घटनेची संभाव्यता काढा. घटना आहे काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असणे. तर वरच्या उदाहरणाप्रमाणेच नमुना अवकाश काय येईल? नमुना अवकाश एस बरोबर 0 ते 5 संख्या 0, 1, 2, 3, 4, 5, म्हणून एन ऑफ एस काय झाला? 1, 2, 3, 4, 5, 6, 6. आता घटना समजा घटना डी. काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असणे. कार्डावरील संख्या पाच पेक्षा मोठी असणे. म्हणून डी बरोबर काय येईल? आता यातील कुठली संख्या ही 5 पेक्षा मोठी आहे? 5 पेक्षा मोठी कुठली संख्या नाही? शेवट 5 आहे. शेवटची संख्या 5 सर्वात मोठी संख्या आहे. 5 पेक्षा मोठी संख्या आहे का? नाही आहे. आपल्याला अगोदर इथे लिहावं लागेल घटना सी घटना डी ही अशक्य घटना आहे. कारण यामध्ये 5 पेक्षा मोठा अंक नाही आहे. त्यामुळे घटना शक्य आहे का? नाही. म्हणून घटना डी ही अशक्य घटना आहे. म्हणून डी बरोबर काय येईल? रिक्त संच. यामध्ये घटक येईल का? नाही येणार. म्हणून एन ऑफ डी काय येईल? एन ऑफ डी बरोबर 0. किती घटना आल्या यामध्ये? आल्या का? एकही नाही. म्हणून एन ऑफ डी बरोबर 0. म्हणून पी ऑफ डी बरोबर एन ऑफ डी छेद एन ऑफ एस. एन ऑफ डी किती आला? 0. एन ऑफ एस 6. 0 ने 6ला भाग दिल्यावर 6 ने 0ला भाग दिल्यावरती
उत्तर येईल 0. म्हणजेच P ऑफ D बरोबर 0. म्हणजे काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असणे याची संभाव्यता काय झाली? 0. 12वा प्रश्न आहे, एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा. घटना आहे काढलेला चेंडू लाल असणे. आता या प्रयोगामध्ये नमुना अवकाश काय येईल? नमुना अवकाश काढण्यासाठी आपण समजा सुरुवातीला जे 3 लाल चेंडू आहेत ते लाल चेंडू R1, R2, R3, 3 पांढरे चेंडू W1, W2, W3, 3 हिरवे चेंडू G1, G2, G3 मानू. म्हणून नमुना अवकाश काय होईल? नमुना अवकाश इथे काय आहे? बॅगेतील सगळे चेंडू. S बरोबर इथे चेंडूंची नावे. 3 लाल घेऊया सुरुवातीला R1, R2, R3. पुढे W1, W2, W3. पुढे G1, G2, G3. म्हणून N ऑफ S काय झाला? नमुना घटक किती झाले? हे 3, 3, 3, 9. N ऑफ S बरोबर 9. आता घटना काय आहे? काढलेला चेंडू लाल असणे. समजा घटना A, चेंडू लाल असणे. आता लाल चेंडू किती आहेत? A बरोबर A संच काय येईल? लाल चेंडू R1, R2, R3 हे लाल चेंडू आहेत म्हणून R1, R2, R3 हे नमुना घटक या संचामध्ये येतील. म्हणून N ऑफ A बरोबर काय येईल? नमुना घटक किती आहेत? 3. म्हणून P ऑफ A संभाव्यतेचे सूत्र N ऑफ A छेद N ऑफ S 3/9. संक्षिप्त रूप 1/3. म्हणून P ऑफ A बरोबर 1/3. म्हणजेच काढलेला चेंडू लाल असणे याची संभाव्यता काय आहे? 1/3 ही मिळाली आपल्याला. पुढचा प्रश्न आहे 12व्यातील दुसरा उपप्रश्न. एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा. काढलेला चेंडू लाल नसणे. आता वरच्या प्रश्नाप्रमाणेच समजा 3 लाल चेंडू बरोबर R1, R2, R3. 3 पांढरे चेंडू W1, W2, W3 आणि 3 हिरवे चेंडू G1, G2, G3 मानू. म्हणून नमुना अवकाश काय होईल? नमुना अवकाश S बरोबर R1, R2, R3 सगळे चेंडू येतील. W1, W2, W3 आणि G1, G2, G3. म्हणून N ऑफ S बरोबर 9. तर समजा घटना B काय घटना काय दिलेली आहे? काढलेला चेंडू लाल नसणे. काढलेला चेंडू लाल नसणे ही घटना B आहे. म्हणून घटना B मध्ये कुठले घटक येतील? काढलेला चेंडू लाल नसण्याचे म्हणजे लाल शिवाय जे उरलेले चेंडू आहेत ते या घटनेमध्ये येतील. म्हणजेच B बरोबर लाल नसणे. लाल चेंडू घ्यायचे का नाही घ्यायचे? उरलेले घ्यायचे.
म्हणजे कुठले W1 W2 W3 G1 G2 G3 म्हणून N ऑफ B काय झाला 1 2 3 4 5 6 म्हणून P ऑफ B बरोबर N ऑफ B छेद N ऑफ S बरोबर 6/9 तीनने 6 आणि 9ला भाग जाईल 3 2 6 3 3 9 म्हणून P ऑफ B काय झाला 2/3 म्हणजेच काढलेला चेंडू लाल नसण्याची संभाव्यता किती आहे P ऑफ B बरोबर 2/3 ही आली. त्यातील तिसरा उपप्रश्न आहे एका बॅगेत 3 लाल 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा. काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे. आता वरच्या उदाहरणाप्रमाणे नमुना अवकाश काढण्यासाठी समजा 3 लाल चेंडू R1 R2 R3 3 पांढरे चेंडू W1 W2 W3 3 हिरवे चेंडू G1 G2 G3 म्हणून नमुना अवकाश S बरोबर R1 R2 R3 W1 W2 W3 आणि G1 G2 G3 म्हणून N ऑफ S काय येईल N ऑफ S बरोबर एकूण घटक 9 झाले म्हणून 9. आता घटना समजा घटना C काय आहे काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे. म्हणजेच सी संच काय येईल आता येथे काढलेला चेंडू एकतर लाल किंवा पांढरा असणार आहे. हिरवा असणार आहे का नाही म्हणजे हिरवे चेंडू सोडून बाकीचे सर्व चेंडूंची नावे येथे येतील. म्हणजेच R1 R2 R3 हे झाले लाल चेंडू आणि G1 G2 G3 हे झाले येथे पांढरा चेंडू W1 W2 W3 हे चेंडू येतील. म्हणून N ऑफ C काय येईल ही घटक किती झाले 1 2 3 4 5 6 म्हणून P ऑफ C काय झाला N ऑफ C छेद N ऑफ S 6/9 3ने भाग जाईल 2 2 4 2 6 म्हणून P ऑफ C काय झाला 2/3 म्हणजेच काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असण्याची संभाव्यता 2/3 आहे. 13वा प्रश्न आहे प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे मॅथेमॅटिक्स या शब्दातील सर्व अक्षरे लिहिली आणि ती कार्डे पालथी ठेवली. त्यांतून एक अक्षर उचलल्यास ते अक्षर M असण्याची संभाव्यता काढा. आता येथे मॅथेमॅटिक्स या शब्दातील सर्व अक्षरे सेपरेट एका कार्डवरती लिहिलेली आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 कार्डे आहेत. त्यातील सेपरेट M A असे अक्षरे लिहून ठेवले आहेत आणि ती कार्डे पालथी घातलेली आहेत. त्यातील एक कार्ड निवडायचे आणि त्या कार्डामध्ये M कार्ड येण्याची संभाव्यता काढायची आहे. तर यामध्ये आपण नमुना अवकाश आपला काय येईल S बरोबर मॅथेमॅटिक्स शब्दातील सर्व अक्षरे म्हणजेच M A T H E M A T I C S म्हणून N ऑफ S काय झाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. N ऑफ S काय झाला 11. आता आपल्याला घटना कुठली आहे समजा घटना A काय आहे कार्डावरील अक्षर एक अक्षर उचलल्यास ते अक्षर M असण्याची
म्हणजेच कार्डावरील अक्षर एम असणे. आता या घटनेमध्ये या संचामध्ये कुठले कुठले नमुना घटक येतील. आता कार्डावरील अक्षर एम असणे, येथे एक एम आहे, पुढे येथे एक एम आहे. एक तर हा एम निघेल किंवा हा एम निघेल, म्हणजे शक्यता किती आहेत, 2. म्हणजेच एम कोमा एम. म्हणून एन ऑफ ए बरोबर काय झालं, किती घटक आले, 1 2 2 घटक आले. म्हणून पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस बरोबर 2 छेद एन ऑफ एस किती आहे, 11. म्हणून पी ऑफ ए बरोबर 2 छेद 11. म्हणजेच कार्डावरील अक्षर हे एम असण्याची संभाव्यता 2 छेद 11 आहे. 14वा प्रश्न आहे, एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व इतरांना हा खेळ आवडत नाही. सर्व विद्यार्थ्यांकडून एक विद्यार्थी निवडला तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढा. आता येथे एका शाळेत एकूण 20 विद्यार्थी आहेत. 20 विद्यार्थ्यांपैकी 135 जणांना कबड्डी हा खेळ आवडतो आणि उरलेल्यांना हा खेळ आवडत नाही. म्हणजेच एन ऑफ आपला शाळेतील एकूण विद्यार्थी किती आहेत, 200. म्हणून एन ऑफ एस काय येईल, 200. कारण नमुना अवकाशातील घटकांची संख्या किती झाली, 200. त्यातील 135 जणांना कबड्डी हा खेळ आवडतो आणि उरलेल्यांना आवडत नाही. म्हणून कबड्डी खेळ आवडणारे विद्यार्थी 135 आणि कबड्डी खेळ न आवडणारे विद्यार्थी काय होतील, एकूण किती विद्यार्थी आहेत, 200. त्यापैकी 135 जणांना खेळ आवडतो आणि उरलेल्यांना आवडत नाही. म्हणजे 200 वजा 135 बरोबर ह्यांची वजाबाकी काय येईल, कबड्डी खेळ न आवडणारे विद्यार्थी, म्हणजे वजाबाकी येईल 65. म्हणून कबड्डी न खेळणारे विद्यार्थी आले 65. आता आपल्याला काय दिलेली आहे घटना, की सर्व विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी निवडला तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नाही नसण्याची संभाव्यता. म्हणजेच 65 विद्यार्थ्यांपैकी आपल्याला एक विद्यार्थी निवडला तर त्याची संभाव्यता काढायची आहे. समजा आपण घटना ए काय मानू, कबड्डी खेळ न आवडणारे विद्यार्थी. घटना एक निवडलेल्या विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडत नसल्याची आहे. लिहिलेल्या विद्यार्थ्याला कबड्डी खेळ आवडत नसल्याची आहे. म्हणून एन ऑफ ए काय झाला, आता कबड्डी किती जणांना आवडत नाही, 65 जणांना आवडत नाही. म्हणजेच घटना ए मधील नमुना घटक किती झाले, 65 जण. म्हणून एन ऑफ ए बरोबर 65. म्हणून पी ऑफ ए काय येईल, एन ऑफ ए छेद एन ऑफ एस बरोबर 65 छेद 200. आता याला 5नी भाग देऊया. 13 पंचे 65 आणि 40 पंचे 200. म्हणजेच संक्षिप्त रूप काय आले, 13 छेद 40. म्हणून एन ऑफ ए बरोबर 13 छेद 40. म्हणून उत्तर काय येईल शेवटी, त्या एका विद्यार्थ्याला
कबड्डी हा खेळ आवडत नसल्याची संभाव्यता 13/40 आहे. 15वा प्रश्नातील पहिला उपप्रश्न आहे 0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन 2 अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल तर खालील घटनाची संभाव्यता काढा. ती मूळ संख्या असणे. आता येथे नमुना अवकाश काय होईल? नमुना अवकाश S बरोबर 0, 1, 2, 3, 4 या अंकांपैकी कुठलेही 2 अंक घ्यायचे आणि त्यापासून 2 अंकी संख्या तयार करायची आहे. अंकाची पुनरावृत्ती केलेली पण चालेल. म्हणजेच 1, 1 हा अंक 2दा घेतला तरी जमेल, 2, 2 2दा घेतला चालेल, 3, 3 घेतला तरी चालेल आणि 4, 4 घेतला तरी चालेल. तर सुरुवातीला आपण 0 हा एक दशक स्थानी घेऊया आणि उरलेले सगळे एकक स्थानी टाकूया. कारण 0 हा जर एक दशक स्थानी घेतला तर ती एक अंकी संख्या बनेल. आपल्याला 2 अंकी संख्या बनवायची आहे म्हणून 1 दशक स्थानी घेऊ. 1च्या पुढे 0, पुढे 1, 1, पुढे 1, 2 म्हणजे 12, 13, 14. आता पुढे 2 हा दशक स्थानी घेऊ आणि उरलेले एकक स्थानी म्हणजेच 20, 21, 22 एक येईल. अंकाची पुनरावृत्ती करायची आहे म्हणून पुढे 23 आणि 24. पुढे 3 दशक स्थानी आणि उरलेले एकक स्थानी 3, 0, 30, 31, 32, 33 अंकांची पुनरावृत्ती 33 आणि 34. पुढे 4 दशक स्थानी उरलेले एकक स्थानी 40, 41, 42, 43 आणि 44. म्हणून N(S) काय झाला? यातील नमुना घटक किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. नमुना घटक झाले 20. आता आपल्याला घटना काय सांगितली आहे? ती मूळ संख्या असणे. समजा घटना A काय आहे? मूळ संख्या असणे. म्हणून A संच काय येईल? यातील मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत? त्या सर्व संख्या A संचामध्ये येतील. तर यातील मूळ संख्या कुठल्या आहेत? 11 एक आहे, 13, 14 मूळ नाही आहे, ही नाही, ही नाही, नाही, 23 एक येईल, 24 नाही, 30 नाही, 31 एक येईल, 32 नाही, 33 नाही, 34 नाही, 40 नाही, 41 येईल, 42 नाही, 43 येईल आणि 44 नाही आहे. म्हणून N(A) काय झाला? 1, 2, 3, 4, 5, 6 एकूण घटक 6 घटक आहेत म्हणून P(A) काय येईल? N(A) छेद N(S). N(A) काय आहे? 6 छेद N(S) 20. याला 2 ने भाग जाईल. 6, 10, 3 छेद 10. म्हणून P(A) बरोबर 3/10. म्हणजेच ती मूळ संख्या असण्याची संभाव्यता काय येईल? 3/10. त्यातील दुसरा उपप्रश्न आहे 0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन 2 अंकी संख्या तयार करायची आहे. अंकाची पुनरावृत्ती केलेली चालेल तर खालील घटनाची संभाव्यता काढा. ती संख्या 4च्या पटीत असणे. नमुना अवकाश S बरोबर तर या अंकांपैकी 2 अंकी संख्या बनवायच्या आहेत. पहिल्या उदाहरणामध्ये पाहिल्याप्रमाणे 10, 11, 12, 13, 14. पुढे 20, 21, 22, 23, 24. पुढे 30, 31, 32, 33, 34. पुढे 40, 41, 42, 43 आणि 44. म्हणून N(S) काय झाला? या
टोटल घटक आहेत 20, म्हणून एन ऑफ एस बरोबर 20. आता आपल्याला घटना काय दिलेली आहे, ती संख्या 4च्या पटीत असणे. समजा घटना बी ती संख्या 4च्या पटीत असणे हे आहे. म्हणून बी संच काय येईल, आता बी संच या संख्येतील सगळ्या 4च्या पटीतील सर्व संख्या बी संचामध्ये येतील. 4च्या पाड्यात येणाऱ्या संख्या पाहूया. 10 आहे का नाही, 12 आहे का नाही, 4 त्रिक 12, 12 आहे. 11 नाही, 12 आहे. 13 नाही, 14 नाही, 20 आहे. 4 पंचे 20, 4 सक 24, 28 नाही, 4 8 32, 4 9 4 10 40, 4 आणि पुढे 44 एक येईल. म्हणून एन ऑफ बी काय आला, 6. 1 2 3 4 5 6 घटक आले. म्हणून पी ऑफ बी काय येईल, एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. एन ऑफ बी काय आला, 6 छेद एन ऑफ एस किती आहे, 20. याला दोन्ही भाग जाईल, 2 त्रिक 6 आणि 2 10 20, म्हणजेच काय आलं उत्तर. म्हणून पी ऑफ बी बरोबर 3/10, म्हणजे ती संख्या 4च्या पटीत असण्याची संभाव्यता आली 3/10. त्यातील पुढचा उपप्रश्न काय आहे, 0 1 2 3 4 यांपैकी अंक घेऊन 2 अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल तर खालील घटनाची संभाव्यता काढा. ती संख्या 11च्या पटीत असणे. तर वरच्या उदाहरणामध्ये पाहिल्याप्रमाणेच नमुना अवकाश एस बरोबर काय येईल, 10 11 12 13 14, पुढे 20 21 22 23 24, 30 31 32 33 34, 40 41 42 43 44. म्हणून एन ऑफ एस काय झाला, 20. आणि समजा घटना सी काय आली, ती संख्या 11च्या पटीत असणे. म्हणून सी बरोबर, आता यातील 11च्या पटीत असणाऱ्या संख्या सी संचामध्ये येतील. 11 एक येईल, 22 येईल, 33 येईल आणि 44 येईल. 11 22 33 आणि 44. म्हणून एन ऑफ सी काय होईल, घटक किती झाले, 1 2 3 4 4. म्हणून पी ऑफ सी बरोबर, संभाव्यतेचे सूत्र पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी छेद एन ऑफ एस. एन ऑफ सी झाला 4, एन ऑफ एस 20, 4 1 4 4 25, संक्षिप्त रूप 1/5. म्हणून पी ऑफ सी बरोबर 1/5, म्हणजेच ती संख्या 11च्या पटीत असण्याची संभाव्यता 1/5 आहे. 16वा प्रश्न आहे, एका फासाच्या पृष्ठभागावर 0 1 2 3 4 5 या संख्या आहेत. हा फासा 2दा फेकला तर वरच्या पृष्ठावर मिळालेल्या संख्यांचा गुणाकार 0 असण्याची संभाव्यता काढा. आता येथे एका फासाच्या पृष्ठभागावर 0 ते 5 पर्यंत संख्या आहेत आणि हा फासा 2दा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर मिळालेल्या संख्याचा गुणाकार 0 असण्याची संभाव्यता काढायची आहे. तर सुरुवातीला नमुना अवकाश कशाचा काढायचा आहे आपल्याला, म्हणजे नमुना अवकाश एक फासा ज्याच्या पृष्ठभागावर 0 ते 5 पर्यंतच्या संख्या आहेत, तो फासा 2दा फेकला आहे. हा प्रयोग आहे, याचा नमुना अवकाश काढायचा आहे. एस बरोबर काय येईल, आपण इथे लिहून घेऊया, 0 1 2 3 4 5, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला 0 घेऊया आणि पुढचे सर्व अंक 0 सोबत जोडी करूया. म्हणजेच 0 0, पहिला घटक येईल 0, 0, दुसरा घटक येईल 0 1, तिसरा घटक 0 2, पुढे 0 3, 0
4 0 5 पुढे 1 घेऊया. पहिल्यांदा फासा फेकल्यावरतीचा 1 आणि पुढे 1 0 1 1 1 2 1 3 1 4 आणि 1 5 पुढे 2 0 2 1 2 2 2 3 2 4 2 5 3 0 3 1 3 2 3 3 3 4 3 5 4 0 4 1 4 2 4 3 4 4 4 5 5 0 5 1 5 2 5 3 5 4 आणि 5 5 हे झाले नमुना अवकाशातील घटक. आता हे किती झाले? 1 2 3 4 5 6 6 1 2 3 4 5 6 लाईन 6 6 36 म्हणून एन ऑफ एस किती झाले? एन ऑफ एस बरोबर 36. आता आपल्याला घटना दिलेली आहे. समजा घटना ए काय आहे? वरच्या पृष्ठांवर मिळालेल्या संख्यांचा गुणाकार 0 असण्याची. वरच्या पृष्ठांवर मिळालेल्या संख्यांचा गुणाकार 0 असण्याची. म्हणून ए संच काय येईल? आता इथे कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 0 येईल त्या संख्या या संचामध्ये येतील. तर 0 गुणिले 0 उत्तर येईल 0, म्हणून हा घटक यामध्ये येईल. 0 गुणिले 1 हा पण येईल, 0 गुणिले 2 हा पण येईल, 0 3 हा पण येईल, 0 4 हा येईल, हा पण येईल. लिहून घेऊया. 0 1 0 2 0 3 0 4 0 5. पुढे कुठले येतील? पुढची हे उभा कॉलम हा एक येईल. 1 गुणिले 0 0, 2 गुणिले 0 0, 3 गुणिले 0 0, 4 गुणिले 0 बरोबर 0, 5 गुणिले 0 बरोबर 0. हा कॉलम येईल पूर्ण. 1 0 2 0 3 0 4 0 5 0. म्हणून एन ऑफ ए काय येईल? किती आले टोटल घटक? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. एन ऑफ ए बरोबर 11. म्हणून पी ऑफ ए काय येईल? एन ऑफ ए छेद एन ऑफ एस बरोबर. एन ऑफ ए काय झाला? 11 छेद एन ऑफ एस 36. म्हणून पी ऑफ ए काय झाला? 11 छेद 36. म्हणजेच पृष्ठांवर मिळालेल्या संख्यांचा गुणाकार 0 असण्याची संभाव्यता 11 छेद 36 आली. 17वा प्रश्नातील पहिला उपप्रश्न आहे. खालील कृती पूर्ण करा. तुमच्या वर्गाचा एकूण पट एन ऑफ एस बरोबर डॅश डॅश. वर्गातील चष्मा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एन ऑफ ए बरोबर डॅश डॅश. सर्व विद्यार्थ्यांमधून चष्मा वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता पी ऑफ ए बरोबर डॅश डॅश. सर्व विद्यार्थ्यांमधून चष्मा न वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता पी ऑफ बी बरोबर डॅश डॅश. उत्तर पाहूया. समजा तुमच्या वर्गाचा एकूण पट समजा आपण 60 मानूया. वर्गातील चष्मा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, त्यातील समजा 8 विद्यार्थी चष्मा वापरतात. सर्व विद्यार्थ्यांमधून चष्मा वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता पी ऑफ ए काढायचा आहे. मग पी ऑफ एचं सूत्र काय आहे? एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. म्हणजेच एन ऑफ ए आपण समजा चष्मा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपण 8 मानलेली आहे. 8 छेद एन ऑफ एस पट एकूण 60 बरोबर. याला
4ने भाग जाईल, 4 दुने 8 आणि छेद 15 म्हणजे 2/15. येथे तुम्ही तुमच्या वर्गाचा जो पट आहे ती संख्या तुम्ही इथे लिहू शकता, अंदाजे किंवा जो पट आहे तो लिहू शकता. आता म्हणून पी ऑफ ए काय झाला 2/15. तर सर्व विद्यार्थ्यांमधून चष्मा न वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता. तर चष्मा वापरणारे 8 विद्यार्थी आहेत, मग चष्मा न वापरणारे किती होतील? एकूण पट वजा चष्मा वापरणारे 8, 60 वजा 8 उत्तर किती येईल? 52. म्हणून एन ऑफ बी काय आला? 52. म्हणून पी ऑफ बी काय येईल? एन ऑफ बी छेद एन ऑफ एस बरोबर एन ऑफ बी 52/60. याला 2ने भाग जाईल, संक्षिप्त रूप आपल्याला मिळेल 2 दुने 4, 4ने पण भाग जाईल, 13 चोक 52 आणि 15 चोक 60 म्हणजे 13/15 म्हणजे उत्तर काय येईल? 13/15. पी ऑफ बी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांमधून चष्मा न वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता काय येईल? 13/15. इथे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचे उत्तर लिहू शकता. 17वेतील दुसरा उपप्रश्न आहे, खालील कृती पूर्ण करा. नमुना अवकाश स्वतः ठरवून खालील चौकटी भरा. आता नमुना अवकाश घटना ए साठी अट समसंख्या मिळणे ही आहे. आता तुम्ही इथे कुठलाही एक नमुना अवकाश लिहू शकता. 1 ते 8 पर्यंतची संख्या लिहा किंवा 1 ते 15 पर्यंतची लिहा किंवा मध्ये आधी कुठलीही संख्या लिहा. आपण समजा लिहूया 1, 4, 9, 16, 25 या संख्या घेतल्या समजा. म्हणून एन ऑफ एस काय झाला? 1, 2, 3, 4, 5. एन ऑफ एस बरोबर 5. तुम्ही कितीही लिहू शकता. एन ऑफ एस 10 येईल, 11 येईल, 12 येईल, कितीही येईल. तुम्ही ज्या संख्या किंवा किती संख्या घेतलेल्या आहेत त्याच्यावरती एन ऑफ एस हा आधारित आहे. आता ए म्हणजे घटना ए साठी अट आहे समसंख्या मिळणे. आता आपण जो नमुना अवकाश घेतलेला आहे एस, त्यामध्ये समसंख्या मिळणे. कुठल्या कुठल्या समसंख्या आहेत? 1 आहे का? नाही. 4 आहे, 9 नाही, 16 आहे. म्हणजे 4 आणि 16. म्हणून एन ऑफ ए काय झाला? 1, 2. 2 घटक झाले म्हणून 2. पी ऑफ ए काय झाला? एन ऑफ ए छेद एन ऑफ एस म्हणजे एन ऑफ ए किती झाला? 2 छेद एन ऑफ एस 5. म्हणून पी ऑफ ए काय झाला? 5/2. ही झाली कृती पूर्ण. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी प्लीज आदिराडेक चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.